तर शेतकरी मित्र 30 तारखेपासूनच एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. पहाटचे तापमान हे 9 अंश ते 10 अंश सेल्सिअस असे राहणार आहे. हे तापमान मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी 10 अंश राहील, तर काही ठिकाणी 8 अंश सेल्सिअस अशी राहील. तर खूप जोरदार अशा थंडीला सुरुवात 30 नोव्हेंबरपासून होणार आहे. परंतु मधल्या काळामध्ये 2, 3 आणि 2 ते 4 डिसेंबर या दरम्यान थोडे थंडीचे प्रमाण कमी होईल. परंतु थंडी राहणार. 1-2 अंशांनी थंडीचे प्रमाण हे कमी होणार आहे. ते प्रमाण 13 अंश ते 15 अंश असे सेल्सिअस राहील 1-2 तारखेला. परंतु शेतकरी मित्रांनो, वातावरण हे थोडे अंशतः ढगाळ राहणार आहे. एकदम नॉर्मल ढगाळ. त्यामुळे थंडीमध्ये दिवसा देखील वाढ राहणार आहे. कारण दिवसा देखील थंडी ही जवळजवळ 9 अंश ते 10 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार थंडीचे काही जिल्ह्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमान हे दिवसा देखील राहणार आहे. त्यामुळे दिवसा देखील थंडीमध्ये खूप जोरदार अशी वाढ होणार आहे. तर 1 तारखेपासून तर 1 डिसेंबरपासून जवळजवळ महाराष्ट्रात मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये तसेच मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील थंडीमध्ये जोरदार वाढ होणार आहे. ही थंडी 10 अंश ते 8 अंश सेल्सिअस अशी राहणार आहे. मुंबई साईडला 10 अंश सेल्सिअस तापमान पहाटे राहणार आहे आणि नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड या भागामध्ये 9 अंश ते 10 अंश सेल्सिअस असे तापमान पहाटे राहणार आहे. तर शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे थंडीमध्ये एकदम जोरदार अशी वाढ राहणार आहे. ही वाढ जवळजवळ पूर्ण डिसेंबर महिना राहण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी ही वाढ 15 ते 13 डिसेंबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि रोजची रोज ही थंडीमध्ये कंटिन्यू वाढ राहणार आहे आणि वाढ 9 अंश ते 8 अंश सेल्सिअस असे तापमान देखील काही तारखामध्ये राहणार आहे आणि काही तारखामध्ये 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे सकाळचे पहाटचे. त्यामुळे थंडी ही एकदम खूप जाणवणार आहे. तर शेतकरी मित्र, या थंडीचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये हिव देखील पडू शकते. कारण इतकी खूप भयानक थंडी की ही थंडी